आणि मंडळी फक्त 300 ते 400 रुपयामध्ये आपल्याला ही मूर्ती अगदी चक्काचक करून तर मिळतेच आणि मेन म्हणजे ती चककी कायम राहणार ती. आज माझ्या समया पण मी पॉलिश करून घेतलेल्या आहेत हो ना? गणपतीच्या. हा तांब्या हा असा आहे, पण आफ्टर पॉलिश असा आपल्याला होतो. असा दिसणार आहे. आणि हे साफ करायला आपल्याला दर 8 दिवसांनी मेहनत करावी लागते. हा. हिरवे डाग पडतात, हो, मग सगळं काही वातावरणाचा परिणाम होतो. हे तुम्ही जर केलं तर 4-5 वर्ष असंच टिकून राहतं. असं नाही की साबणाने घासलं पाहिजे, हो. पुसून तसंच ठेवलं तरी ते 4-5 वर्ष तसंच त्याचं राहतं. कोटिंग जात नाही. कोटिंग जात नाही. हातांचा वेळ वेळ वाचला, आपली मेहनत कष्ट वाचली आणि कष्ट मुळात आपल्या वाचले. हातांची काळजी घेतली हो. गेली. बायकांच्या आजकाल नेलचं भरपूर आहे. तिची मूर्ती घेऊन गेलो होते बनवतो आणि तिने मस्त करून दिली आम्हाला. अशीच होती आणि तिने एकदम गोल्ड एकदम शायनिंग करून दिली. अच्छा. म्हणजे परत आपल्याला क्लिनिंगची गरज नाही एकदम नवीन वाटते, सारखी सोनासारखी वाटते ती. हो ना. मंडळी नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे ग्रँड रोड येथील कुंभारवाड्यामध्ये. कारणच तसं खास आहे, कारण आता सण चालू होत आहेत आणि सण म्हटलं की बायकांची देवघरातल्या मूर्त्या साफ करण्यापासून धावपळ चालू होते. बऱ्याच वर्किंग वुमेन्सना अजिबात वेळ नसतो मूर्ती घासायला. पितांबरीने घासा किंवा आपल्या अनेक डेकोरेटिव्ह वस्तू आहे त्यांचे देखील साफसफाई करायला बिलकुल वेळ नसतो. तर हीच तुमची गरज ओळखून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, अगदी युजफुल असणार आहे. मी आलेली आहे आरटी मेटल वर्क्समध्ये, जिथे सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला पॉलिश करून पण त्यापूर्वी इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते. इथे येण्यासाठी ग्रँड रोड किंवा चर्नी रोडवरून या. ग्रँड रोडवरून जर आला तर शेअर टॅक्सीने अवघ्या 10 रुपयात तुम्ही 6वा कुंभारवाड्यामध्ये यायचं आहे आणि तिथे पब्लिक टॉयलेटच्या समोर असलेल्या ह्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळावर यायचं आहे. अगदी इझी ॲड्रेस आहे, सहज येऊ शकतो. मी तुमची ओळख करून देते सिद्धेश याच्याशी. धन्यवाद. नमस्कार सिद्धेश. सिद्धेश, तुझ्या कॉन्सेप्ट विषयी सांगशील का? हा, म्हणजे आपल्याकडे देवघरातल्या जुन्या जुन्या ज्या पितळेच्या वस्तू असतात, मूर्त्या असतात, तर त्या कालांतराने काळ्या पडतात. तर तुम्ही त्याला पितांबरी वगैरे लावली तरी त्या पितांबरीने ते थोड्या दिवसांपूर्वी चकाचक दिसतात, त्यानंतर त्या पुन्हा काळ्या पडतात. तर आमच्याकडे त्या मूर्त्यांना पॉलिश करून त्याचा पूर्णपणे काळा पण काढून त्यावरती आम्ही कोटिंग करून देतो, ज्यामुळे त्या मूर्त्या परत काळ्या पडत नाहीत आणि त्या वर्षानुवर्ष तशाच राहतात. त्यामुळे तुम्हाला पितांबरी लावायचा त्याच्यावरचं काम वाचतं आणि ती मूर्ती आहे तशी सुंदर आणि सुरेख दिसते त्याच्यामध्ये. पण सिद्धेश, मला एक तुला विचारायचं आहे की जेव्हा आता तू ह्या पॉलिश करून देशील आता, तेव्हा ते आम्हाला धुवायचं असेल, त्याच्यावर अभिषेक करायचा असेल तर ते करू शकतो का? हा, नक्की करू शकतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पाण्याने धुवू शकता, तुम्ही अभिषेक करू शकता. त्या मूर्त्या म्हणजे त्याच्यामुळे त्याची कोटिंग खराब होणार नाही, पण त्या काळ्या पडणार नाही. तुम्ही असं पितांबरी लावलं त्याला अभिषेक केला तर त्या परत त्या काळ्या पडू शकतात. पण आम्ही जेव्हा कोटिंग करून देणार तेव्हा त्या काळ्या नाही पडणार भरपूर वर्ष. आता समजा तुझ्याकडे मूर्त्या द्यायच्या तर त्याचं काही असेल ना की छोटी मूर्ती, मोठी मूर्ती, काही देऊ शकतो का? येस, काही देऊ शकता. लहान 1 इंचापासूनच्या मूर्तीपासून. आपण बघूया का तुमच्याकडे? हा, नक्की बघा. आता हे गणपतीची पण मूर्ती आमच्याकडे एका म्हणजे ग्राहकाने घेऊन आणलेली. तर ती पण पूर्णपणे आतमध्ये काळी झालेली, पण आम्ही आता त्याला कोटिंग वगैरे करून दिलीये. तर ती आता परत ती काळी पडणार नाही. जसे हत्ती आहेत, ही बालाजीची मूर्ती आहे, याची चमक तुम्ही बघू शकता, ग्लेस तुम्ही बघू शकता. आणि मूर्ती जेव्हा आमच्याकडे आलेली तेव्हा ही अशी होती, पूर्णपणे अशी काळी पडलेली. अच्छा. म्हणजे ह्या आता मूर्त्या आमच्याकडे आल्या आहेत कोटिंग करण्यासाठी. घरामध्ये आपल्या असतात घरगुती मूर्त्या. आता ह्या आमच्याकडे कोटिंग करण्यासाठी आल्या आहेत आमच्याकडे. तर आता ही मूर्ती एवढी म्हणजे काळी पडली आहे की आता क्लायंट म्हणजे याला पितांबरी लावून लावून त्यांना म्हणजे लावता येते, पण ते तेवढी चमक त्याच्यामध्ये नाही येत आहे. मग आता ते आम्ही केल्याच्या नंतर ती मूर्ती म्हणजे पूर्णपणे तुम्ही बघू शकता की हे हत्ती आहेत, हा उंटा आहे, घरातलं म्हणजे गणपतीचं डेकोरेशन गणपतीचं आहे. तर ह्या परत काय पडत आपल्या देवघरातल्या ह्या मूर्त्या आहेत. एवढ्या म्हणजे लहान मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपासून आपण घेतो. तर आता मग साधारण ह्याला आता पॉलिश करायला दिली तर किती दिवस तुम्ही देता? आम्ही मिनिमम 3 ते 4 दिवस घेतो. आधीच मूर्ती होते, पण आम्ही 3 ते 4 दिवस घेतो, कारण का आम्ही पण त्याची क्वालिटी चेक करतो. त्यानंतरच मूर्ती आम्ही पुढे पास आउट करतो. 1-2 प्रोसेस असतात आमच्या, त्यातून आम्ही चेक करून नंतर मूर्ती हे करतो. एक साधारण ऍव्हरेज चार्जेस किती असतात? चार्जेस आता बघा, ही लहान मूर्ती आहे ना, आता ही 2 ते 3 इंचाची आहे, तर आम्ही ह्याचे मिनिमम एक 300 ते 200 रुपीज याचे चार्ज घेतो. पण ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे ब्लॅकनेस या मूर्तीतलं पूर्णपणे निघून जातो. आणि मंडळी फक्त 300 ते 400 रुपयामध्ये आपल्याला ही मूर्ती अगदी चक्काचक करून तर मिळतेच आणि मेन म्हणजे ती चककी कायम राहणार ती.
आपल्याला ती वरचेवर दर 4-8 दिवसांनी काही नाही पडणार पितांबरी ते. लावायची गरज पितांबरी नाही. विसरूनच तर हे जा. अगदी सोपं काम केलेलं आहे या दादानी. हे बघ खूप सुरेख आहेत. आता काय काय मूर्त्या तुझ्या पॉलिश केलेल्या त्या बघूया का? हा मंदिराचा कळस हे देखील. मंदिराचे कळस आहेत. हे आमच्याकडे म्हणजे आता दुकानवालेच पाठवतात आणि काय काय अच्छा. लोक जे आमचे व्हिडिओ बरोबर. बघून येतात हम्म. त्यांच्या मंदिरावरती जे कळस लावलेले असतात ते जुने झालेले असतात, ते काळे बरोबर. पडतात ऊन वाऱ्यामुळे. मग ते आम्ही कोटिंग करून दिल्याच्या नंतर ते काळे पडत नाहीत आणि वर्षानुवर्ष तसेच राहतात. अच्छा, म्हणजे मला तुला एक विचारायचंय की हा. हे झालं इंडोर विषयी. हा. आता आउटडोअरला समजा आपल्याला काही स्टॅच्यू ठेवायचे आहेत किंवा काय ठेवायचं आहे तर त्याच्यावर ऊन वाऱ्याचा काही नाही 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 परिणाम होत परिणाम नाही. नाही पडत. म्हणजे एक कुठल्या पण वस्तूचे एक लिमिटेशन असतं, त्या हिशोबाने आहे. पण थोडंफार कमीत कमी होणार, 3-4 वर्ष तरी या वस्तूला काय होणार नाही. असं जर तुम्ही लावलं अच्छा. ते लगेचच ते काळं पडण्याची बरोबर, शक्यता हो. असते, कारण का हवामानाचा परिणाम होतो. हे मेटल म्हणजे आपलं काय आहे, पितळ आहे, तांब आहे, हे वातावरणातल्या आर्द्रतेला लगेच कॉन्ट्रॅक्ट करताना ते लगेच काळं पडायला सुरुवात होतं. आणि कसं आहे, मग ते वरती मंदिराचे कळस आहे ते आपण काढू पण हो, नाही काढू शकत पण एकदा नाही. लावल्याच्या नंतर. बरोबर. मग त्यासाठी माणसं आमच्याकडे सगळं कोटिंग असं करून खूप घेतात. छान आहे हे. हा. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या ते मूर्ती डेकोरेशनचं आहे, हम्म. म्हणजे हे पण पितळेचेच आहेत. ही मस्त मूर्ती आहे मोठी. आणि हे झालं पितळेच्या हा हा मूर्तींविषयी. हा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करतो? ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही आता हे फायबरच्या वस्तू आहेत आमच्या, त्या फायबर वरती आम्ही मेटलायझिंग म्हणून नवीन आम्ही आमचा प्रोसेस चालू केली आहे. हो. ते फायबरच्या वस्तूवरती आम्ही ही कोटिंग केलेली आहे. अच्छा, म्हणजे आता समजा आमच्या घरात एखादी फायबरची मूर्ती असेल हा तर ती सुद्धा आणून देऊन तुम्ही हा करू आम्ही शकता. करू शकतो. यामध्ये आपल्याकडे हे बघा. गोल्ड आहे, सिल्वर आहे, अजून वेगवेगळे कलर्स येतात. म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम आहे हा. हा. ते फायबरच्या मूर्त्यांवरती आम्ही मेटलायझिंग खूप म्हणून एक छान. नवीन प्रोसेस आहे ती चालू केलेली आहे. मग आता ह्याचे अप्रोक्स चार्जेस काय जातात? ह्याचे अप्रॉक्स चार्जेस ह्याचे पण तुम्ही पकडून चाला, आता हे सगळं डेकोरेशन मध्ये जातं. हो. तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याचे 600 ते 800 रुपीज कारण या असे मूर्त्याच घेतो. मोठ्या असतात. मूर्त्या मोठ्या असतात हो. आणि फायबर मध्ये असतात, प्लास्टिक मध्ये असतात, त्या हिशोबाने ह्याचं कॉस्टिंग असतं. पितळेच्या छान. मूर्त्यांचं कॉस्टिंग वेगळं आहे आणि आणि ह्या ह्याचं मूर्त्यांचं फायबरचं. कॉस्टिंग वेगळं आणि आहे. ही मातेची मूर्ती दुर्गा मातेची. ही मातेची मूर्ती पण आमच्याकडे म्हणजे एका चित्रकारानेच आणलेली, त्यांच्यासाठी म्हणजे ते पेंटिंग साठी दिलेली, पण ती जरा त्याचा प्लेटिंग खराब झालेला मग ती त्यांच्याकडे. कसली आहे, कुठल्या मेटलची ही आहे? व्हाईट मेटलची आहे, त्याच्यावरती अच्छा. आम्ही निकल प्लेटिंग केलं. त्यांना निकल प्लेटिंग म्हणजे सिल्वर प्लेटिंग यायचं पाहिजे होतं, त्या हिशोबाने आम्ही त्यांना ही करून दिली. म्हणजे मला विचारायचं हे की आपण पितळेवर हे असं कोटिंग येस करतात, येस येस. ह्याच्या व्हाईट मेटलवर व्हाईट मेटलचं, व्हाईट मेटल फायबरवर हे असं. फायबरचं. हा, म्हणजे प्रत्येकाचं तुमचं वेगवेगळ्या ग्रेड नुसार हा. असतं. पण सर्वसामान्य म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या देवाच्या मूर्त्या असतात त्या पितळेच्याच असतात, आणि पितळेच्या पितळेवरती जास्त करून हीच कोटिंग आम्ही करून देतो, जी लॉंग टाइम पण चालते आणि दिसायला पण मूर्त्या चांगल्या दिसतात. आणि जर एखाद्याकडे तांब्याचं असेल तर तांब्याची पण वस्तू होऊन जाईल. तांब्याची पण वस्तू सेम अशी, जशी पितळेचा हा गोल्ड शेड येते तशी तांब्याची कॉपर नाही, शेड आता येतो. आपल्याकडे कसे तांब्याचे तांबे असतात, हा, ते पण ते होतात, पण आहेत काळे आमच्याकडे, पडतात, ते पण जनरली आहेत. काळे पडत हा असतात. हा. तर मग ते पण आपण पॉलिश करून येस देतो. येस, ते पण आपण पॉलिश करून तर घेऊ. मंडळी हे खूप छान गोष्ट या दादाने आपल्याला सांगितलेली आहे. हा म्हणजे छान सोल्युशन आणलेलं आहे. कारण आमच्याकडे, मी राहते विरारला, तर आमच्याकडे बरोबर. काय होतं, सॉल्टी एअर आहे. बरोबर. आज घासलं की तू अर्ध्या तासाने ते भांड काळं नक्की पडतं. पडणारच. तर मला आता अगदी माझं काम ह्याने अगदी सोपं केलेलं आहे. हा माझ्याकडच्या जेवढ्या वस्तू असतील, हा, पूजेच्या वस्तू, त्याचप्रमाणे मूर्ती, बरोबर. ते मी आता तुझ्याकडे नक्की आणून नक्की, देते. नक्की. तर मंडळी, ही आहेत आपली तांब्याची भांडी, जी आपल्या घरात देवपूजेला नेहमीच लागतात. कालांतराने काळी पडतात, आमच्याकडे तर कायमच काळी पडतात लवकर. तर त्यासाठी हा दादा आपल्याला असं छान पॉलिश करून देतोय की वरती जेणेकरून coating. तुम्हाला, म्हणजे कोटिंग करून देतोय की जेणेकरून आपल्याला ती वरचेवर पितांबरीने घासावी लागणार नाही. तुमचा वेळ वाचणार आहे, बरोबर कष्ट वाचणार आहेत, आणि त्याशिवाय तुमची भांडी चकाचकही दिसणार बरोबर आहेत. बरोबर, नक्कीच. खूप छान, मस्त. मला तुझा कॉन्सेप्ट खूप आवडलाय. तुमच्या बायकांचं काम तू अगदी सोपं नक्की, केलेलं आहेस, नक्की, नक्की. वेळ वाचवलेला आहेस. बरोबर. लक्ष्मी कलरच्या आहे हा, ना? बरोबर आहे. हा. पण आमचा एक ग्राहक आहे, त्यांनी आमच्याकडे आणलेला कोटिंग करण्यासाठी. खूप तर आम्ही छान त्याला आहे बघा. कोटिंग केलं आहे. त्याला पण आम्ही मेटलायझिंगच केलंय, म्हणजे सिल्वर प्लेटिंग सारखं आहे ते. अच्छा. त्याच्यामुळे त्याची म्हणजे पितळेचं आहे, पण त्याला आम्ही सिल्वर प्लेटिंग हा, म्हणजे समोरच्याची तशी रिक्वायरमेंट नुसार आम्ही ते करून दिलेलं आहे. अच्छा, जर समजा पितळेचा हवा असता तर आपल्याला असं दिसलं असतं, पितळेसारखं दिसलं दिसलं, असतं. गोल्ड टाईप तांब्याचं असतं तर तसं तांब्याचं दिसतं. असतं तर तांब्यासारखं दिसतं. म्हणजे आपल्याला हवं तसं कोटिंग तुम्ही करू शकताय. नक्की. म्हणजे सिल्वर, गोल्डन आणि कॉपर. कॉपर, कॉपर. तिन्ही ह्याच्यात हे करू शकतात. खूप छान आहे हे. सिद्धेश, आता ह्या मूर्तीपासून, हा. म्हणजे अशा फिनिशिंग पासून बरोबर. असं फिनिशिंग होण्यासाठी जी काही प्रोसेस असेल ती खूप हेक्टिक असेल. हा, आहे हॅक्टिक, पण आता ते आमचं कामच आहे, तर ते आम्हाला तर हॅक्टिक वाटत नाही. आम्हाला तर म्हणजे डेली वर्किंग मध्ये आहे, त्यामुळे ते आमचं चालूच असतं, डे बाय डे चालूच असतं.
तुम्हाला ही प्रोसेस बघायला आवडेल का? अरे आवडेल ना, मग बघूया ठीक आहे, का? मी तुम्हाला सांगतो कशी स्टेप चालेल. बाय स्टेप आहे ती. चालेल मंडळी, आता आपण ह्यापासून इथपासूनचा इथपर्यंतचा प्रवास आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आता ही बघा, ही आपली जुनी मूर्ती आहे. हम्म. ती आम्ही अल्ट्रासॉनिक क्लिनिंग आणि ऍसिड क्लिनिंग केल्याच्या नंतर त्यामधलं 95% तरी ब्लॅकनेस त्याचा रिमूव्ह होऊन जातो. अच्छा. तो रिमूव्ह केल्याच्या नंतर त्याला आम्ही पूर्णपणे पॉलिशिंग वर्क करतो. पॉलिशिंग वर्क आपलं इकडे चालतं, तर अच्छा. तुम्ही हे बघू शकता. पॉलिशिंग वर्क मध्ये ते मूर्तीला पूर्णपणे त्याची चमक आपण क्लोज म्हणजे उजळवतो, त्याला आपण पॉलिशिंग करतो पूर्णपणे. अच्छा. हा. आणि मग आता ह्याच्यानंतरची प्रोसेस काय? याच्यानंतर पॉलिश केल्याच्या नंतर ती मूर्ती म्हणजे मूर्तीमध्ये ब्राईटनेस ओपन होतो. हम्म. त्याला अजून पॉलिश बाकी आहे, अजून 2-3दा याला पॉलिश करावं लागतं. त्यानंतर ना मूर्ती एकदम चकाकते. ती चकाकल्याच्या नंतर इथे त्यामध्ये म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये ब्लॅकनेस जे असतं ते ते काढतात, ते remove काढतात, अच्छा. रिमूव्ह करतो आम्ही. ते रिमूव्ह केल्याच्या नंतर तुम्ही मूर्तीची चकाकी बघू शकता. अच्छा. इकडे ते मग हे ते काय कशामध्ये तो हे करतोय? ते एक म्हणजे भुस्सा असतो, अच्छा. त्याचा वेगळा एक वूड असतं, त्या वूड पासून बनवलेला भुस्सा असतो. त्यामध्ये ते केल्याच्या नंतर मूर्तीची म्हणजे एवढी शायनिंग येते. खूप छान. ही शायनिंग आल्याच्या नंतर आम्ही ह्याच्यावरती कोटिंग करतो, मूर्तीवरती कोटिंग म्हणजे लॅकरिंग करतो. लॅकरिंग केल्याच्या नंतर ह्याच्यावरती पूर्णपणे एक ग्लेज येतो. तो ग्लेज ह्या मूर्तीला वातावरणातल्या हवेपासून दूर करतं, त्यामुळे ही करतं. संरक्षण करते. मग म्हणजे ह्या हा तुमचा बेस आहे. हा बेस आहे, म्हणजे हा. म्हणजे पितळ पॉलिश केल्याच्या नंतर एवढं त्याला हे असं चकाकी येते. दिसतं, बरोबर. त्यानंतर आम्ही त्याला कोटिंग आणि करून मग देतो. ते कायम टिकवण्यासाठी Yes. ती वेगळी प्रोसेस. हा, कायम टिकवण्यासाठी ती वेगळी प्रोसेस. इथे ही सगळी खूप छान. म्हणजे प्रोसेस तुझी चालू आहे. प्रोसेस अगदी इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. हा, खूप छान. म्हणजे आम्हाला एक प्रश्न पडतो की बा कसं ते होतं, बरोबर काळं आहे. कसं नाही पडत. बरोबर आहे, बरोबर तर आहे. छान छान प्रोसेस हा. आहे. सिद्धेश, हे इथे काय करतायत? हे बेसिकली आमचं आहे ना, म्हणजे मूर्ती जे पॉलिशिंग असतं ना, ते आमचं म्हणजे तोच आमचा बिझनेस नाहीये, तो एक आमचा एक साईड बिझनेस पकडून चाला, की आम्ही एक घरातल्या स्त्रियांची व्यथा बघून त्याच्यावरती ते पॉलिशिंगचं काम आम्ही चालू केलं. पण बेसिकली आमचं सगळे आर्किटेक्चरल वर्क चालतं. त्याच्यामध्ये हे सगळे लॅम्प्स आहेत, त्याच्यावरती आमचं कोटिंग होणार आहे. बाकी अच्छा. सर्व फर्निचर आयटम आहेत, तर ते सर्व काम चालू आहे आमचं इथे आतमध्ये. मग फर्निचर हे सगळे काय लॅम्प्स आहेत? हे लॅम्प्स आहेत सर्व. अच्छा. हे फर्निचर लॅम्प्स आहेत, त्याच्यावरती आमच्या म्हणजे आर्किटेक्चर फर्मच्या थ्रू आमच्याकडे येतात, त्याच्यावरती आम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग करून देतो. त्याने अच्छा. अँटिक कॉपर फिनिश असते ती पण मग आम्ही हे याला- सगळे मॅन्युअली करतायत? हे मॅन्युअली म्हणजे जे काम मॅन्युअली आहे ते मॅन्युअली करावं लागतं, जे मशीन वर्क आहे ते मशीन वर्क करावं अच्छा. लागतं. म्हणजे आम्ही याच्यावरती कोटिंग करून देतो, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग करून ओके. देतो. हा. तर ही यांची अशी फॅक्टरी आहे. हा आपला ओव्हन आहे. तर आपली जी पण वस्तू असते ती कोटिंग केल्याच्या नंतर आपण इथे त्याला ड्राईंग करण्यासाठी ठेवतो. तर या वस्तू तुम्ही बघू शकता, हे फर्निचर आयटम आहे. हे आर्किटेक्चर थ्रू आमच्याकडे येतं कोटिंग करण्यासाठी. तर हे स्टीलचं आहे, त्याच्यावरती पण आम्ही कोटिंग केलंय. आणि बाकीचं पण हे सर्व म्हणजे कोटिंग केलेल्या वस्तू सगळ्या ड्राईंग साठी आम्ही ठेवलेल्या आहेत. त्या काय अशा इथे लटकवल्यात? आता बघा, ही जी मूर्ती ना, हिला आपण पॉलिश करून झालंय, तर ह्याच्यावरती आपण कोटिंग करणार आहे, जेणेकरून ती मूर्ती काय जी लास्ट जी फुल अँड फायनल फिनिश आहे ना, स्टेज आहे. हा, जी सर्वात महत्वाची आहे, स्टेप. हा. त्यामध्ये आपण त्याच्यावरती कोटिंग करणार आहे. तो पूर्णपणे ग्लेज येणार. त्या ग्लेज आल्याच्या नंतर ती मूर्ती काळी नाही पडणार आहे. ओके. म्हणजे ही process तुमची इथे चालू आहे. फायनल ही फायनल प्रोसेस चालू आहे. आता तो अच्छा. कोटिंग त्याच्यावरती करेल. आता हा सूर्य पण आपल्याकडे आलेला हा डेकोरेटिव्ह आयटम. डेकोरेटिव्ह आयटम आहे. हा कॉपरचा आहे. ह्या मूर्त्या सगळ्या पितळेच्या आहेत. त्याच्यावरती तीच कोटिंग आता आम्ही करणार आहे. बघूया Lacquer कसं coating. करतोय ते. हा. तर ह्याच्यावरती अच्छा. पूर्णपणे अशी सगळी ओके. स्प्रे कोटिंगची हा. प्रोसिजर असते. म्हणजे एकदम खूप जे छान. आम्ही हा. आर्किटेक्ट लोकांना जे करून देतो ना एकदम हायफाय रेट मध्ये, हम्म. तेच आपण सर्वसामान्य लोकांना अगदी कमी खर्चामध्ये परवडतील, करून हा. देत आहे. तर- बजेट फ्रेंडली मध्ये, परवडणाऱ्या किमतीमध्ये. परवडणाऱ्या किमतीमध्ये आपण करून देतो. तर ही खूप सर्व छान. अशी प्रोसेस चालू आहे. खूप छान. अगदी हा. नाईस कॉन्सेप्ट. हम्म. आपल्याला इथे एक हॅपी कस्टमर भेटलेले आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, आपलं नाव काय? माझं नाव साधना संजय माने. आपलं? गीतांजली दीपक डेरे. अच्छा. मग तुम्ही हे किती वर्षापासून इथे देत आहेत वस्तू पॉलिश करायला? आजही काहीतरी घेऊन आलाय. हो. तुमचा अनुभव कसा आहे ताई, तुम्ही सांगा. आमचा अनुभव चांगला आहे. मी जवळजवळ 4-5 वर्ष इथे एक पॉलिश करायला देते. एक आमची कास्ट असतात तांबा पितळे भांड्यांची आहे. म्हणजे आमच्याकडे अँटिक पीस बनवले जातात. अच्छा. अच्छा. म्हणजे आता माझ्याकडे जर जुनी भांडी आता मी घेऊन आले काय काय. हम्म. परवा मी 5 छोटे स्मॉल हत्ती दिले होते. नाही, आमच्याकडे पुरातन काळात म्हणजे वडिलोपार्जित जे अँटिक पीस आहेत
अच्छा, म्हणजे म्हणजे घरी- भातुकलीचे खेळ अच्छा, घरी पितळेचे आहेत. आहे. हा. हा, तसं आता माझ्याकडे पण आहे, पण माझ्या ऑफिसला, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसला आहे. ते आम्ही यांच्याकडून पॉलिश करून घेतले 4 वर्ष, पण ते तशाच्या तसं आहे. छोटं घंगाळ म्हणा किंवा समजलं. बंब म्हणा हा, हा. किंवा बैलगाडी म्हणा, अँटिक वस्तूंचं हा, हे collection सगळं आहे. सिद्धूनी करून दिलेलं आहे ऑलरेडी. अँटिक वस्तूंचं अँटिक वस्तू collection आणि आहे. माझ्या घरातला हंडा पाण्याचा जो आपल्याला हम्म. पितांबरी लावून रोज मग आपली नखं खराब होतात, हे बघा ऑलरेडी झालेली आहेत. पण आज संक्रांत आहे त्याच्यामुळे साफसफाई करावी लागली आहे. पण इथे तामान, आपली घंटा, देवाच्या मूर्त्या, अँटिक पीस, इव्हन पितळेचे असू दे, ब्रासचे असू दे, इव्हन कोणतेही असू दे, पण इथे पॉलिश करून लॅकर मारून ठेवलं जातं. म्हणजे 6-6 महिने, म्हणजे वर्ष 2-3-4 वर्ष तरी काय होत नाही. आज माझ्या समया पण मी पॉलिश करून घेतलेल्या आहेत हो ना? गणपतीच्या. नाहीतर ते आता नेहमी 4 आपल्याला- वर्ष गेले आणि आता हे आपण बघतोय हा, हे सेम माझ्याकडे दिलेलं आहे तर polish मंडळी. करून. आता हे बघा, हा तांब्या हा असा आहे, पण आफ्टर पॉलिश असा आपल्याला होतो. असा दिसणार आहे. हा. आणि हे साफ करायला आपल्याला दर 8 दिवसांनी मेहनत मेहनत करावी लागते, हा. हिरवे डाग पडतात, हो, मग सगळं काही वातावरणाचा परिणाम परिणाम होतो. होतो. तर अशी जर भांडी करून आपल्याला घ्यायची असतील तर मी दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पण खूप छान प्रकारे पॉलिश केलं जातं. असं नाही की वरच्यावर, पण हे तुम्ही जर केलं तर 4-5 वर्ष असंच टिकून राहतं. हो त्याची ना? टेक केअर सिद्धू सांगेल कशी काळजी हो, घ्यायची त्यांनी ती. सांगितलं. हा, त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहिलं. असं नाही की साबणाने घासलं पाहिजे, पुसून तसंच ठेवलं तरी ते 4-5 वर्ष तसंच त्याचं राहतं. कोटिंग जात नाही. कोटिंग तसंच्या जात तसं नाही. राहतं. म्हणजे क्वालिटी त्या लोकांनी चांगली वापरलेली आहे. थोडक्यात काय की आपल्या बायकांचा वेळ वाचला, वेळ वाचला, आपली मेहनत कष्ट- वाचली आणि कष्ट मुळात आपल्या वाचले. हातांची काळजी घेतली हो. गेली. बायकांच्या आजकाल नेलचं भरपूर आहे, मॅनिक्युअर हा, त्याच्यामुळे ते भरपूर वाचले. पार्लरचे पैसे पण वाचले. थँक्यू. वेलकम मॅम. तर मंडळी, आपल्याला इथे एक हॅपी कस्टमर भेटलेले आहेत. नमस्कार दादा, नमस्कार ताई. कुठून आलात आपण? बोरीवलीतून. तर मग तुमचा ह्यांच्याकडचा एक्सपिरियन्स कसा आहे? आजही मूर्ती पॉलिश साठी घेऊन आलाय. हो, एकदम मस्त आहे आणि 1 नंबर आहे त्यांची पॉलिश. मी गणपतीची मूर्ती घेऊन गेलो होतो आणि तिने मस्त करून दिली आम्हाला. अशीच होती आणि तिने एकदम गोल्ड, एकदम शायनिंग करून दिली. अच्छा, म्हणजे परत आपल्याला क्लिनिंगची गरज नाही, एकदम नाही. नवीन वाटते, सारखी सोनासारखी वाटते ती. हो ना? हो. सोनं ठेवलंय महागाईमध्ये घरामध्ये. धन्यवाद. तर सिद्धेश, बोला ना. मला समजा आता तुला भांडी द्यायच्यात, माझ्याप्रमाणे अनेकांना वाटत बरोबर. हा व्हिडिओ बघून प्रत्येक जण येतीलच तुझ्याकडे. बरोबर. तर मग कसं तू फोनवरून घेणार का त्यांना इथे प्रत्यक्ष कसं यायला आहे, आता लागणार? त्यांनी त्यांची जे भांडी आहेत, रिक्वायरमेंट आहे, ती मला व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप केली ना, तर मी त्याचं एक अप्रॉक्स त्यांना कोटेशन देईन. बरोबर. आणि त्यांना ते इथे घेऊन यावी लागतील, बिकॉज ऑफ घरातले देवघरातल्या मूर्त्या हो, असतात. हो. त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्याकडे सर्व्हिस नाही की ते आम्ही तिथे जाऊन तिथून घेऊ बरोबर. शकतो. तर त्या व्यक्तीनेच इथे आलेलं उत्तम. अच्छा. त्यासाठी ते इथे येतील, त्यांना आम्ही सर्वपणे समजावू कसं काय कोटिंग केलं जातं, काय नाही, आणि त्यानंतर त्यांना त्या वस्तू 1-3-4 दिवसामध्ये आम्ही परत रिटर्न देऊ शकतो. इथे येण्यासाठी तुम्हाला बाय ट्रेनने तुम्ही येऊ शकता. वेस्टर्न वरून तुम्हाला नियर बाय स्टेशन कुठलं आहे? ग्रँड रोड पडतं वेस्टर्न वरून. सेंट्रल वरून तुम्हाला सँडस रोड पडेल. चेन्नई रोड पण जवळ आहे. असे 3 स्टेशन जवळ आहेत तिथे. मी आता येताना ग्रँड रोड वरूनच आलेली होती. बाय टॅक्सी, शेअर टॅक्सीने 10 रुपये घेतले. बरोबर. आणि इथे एक पब्लिक टॉयलेट आहे. हा. कुंभारवाड्यामध्ये आपल्याला यायचं आहे. 6वा कुंभारवाडा. कुंभारवाडा 6 नंबर, आणि तिथे एक पब्लिक टॉयलेट आहे. त्याच्या अगदी अपोजिटला ही बिल्डिंग आहे. डिटेल्स मी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तर बरोबर. मंडळी, तुम्हाला तुमच्या घरातील मूर्त्या, वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह आयटम्स स्वच्छ अगदी मस्त चकाकी करायची असेल त्यांना, आणि ते सुद्धा अगदी परमनंट 3-4 वर्षासाठी, बरोबर. तर ह्याचे मी नंबर सगळे दिलेले आहेत. तिथे हम्म. तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा, फोन करा आणि कोटेशन मागून व्हिजिट करा. बरोबर. तुमचं चालेल. काम नक्कीच होऊन जाईल. नक्की. हा. सिद्धेश, तुझ्याकडे येण्यासाठी टायमिंग काय आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 मध्ये तुम्ही केव्हाही येऊ शकता. आणि कधी बंद असतं? फक्त रविवारी. अच्छा, म्हणजे रविवारी 1 दिवस सुट्टी. सोमवार ते शनिवार कधी तुम्ही या. नक्की. सिद्धेश, तू खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस, त्याच्यासाठी हा. तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.